न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेर नगर परिषदेवर डॉक्टर आशिष देशमुखांच्या नेतृत्वाचा झेंडा, सौ संजना मंदार मंगळे व 21 नगरसेवकांचा ऐतिहासिक विजय, विजयाचा महागुलाल आणि जनसागराचा अथांग उत्साह। सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत डॉक्टर आशिष देशमुख यांच्या झंझावाती नेतृत्वाचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे। या निवडणुकीत सौ संजना मंदार मंगळे यांनी नगराध्यक्ष पदावर दैदिप्यमान विजय मिळवला असून त्यांच्यासोबत 21 नगरसेवकांनी दणदणीत यश संपादन केले आहे। या ऐतिहासिक विजयामुळे अवघी सावनेर नगरी विजयाचा महागुलाल आणि ढोल ताशांच्या गजरात न्हाऊन निघाली आहे। या अभूतपूर्व यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शहरात एका भव्य विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयाच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। मतदारांनी डॉक्टर आशिष देशमुख यांच्या धोरणांवर आणि विकासाच्या संकल्पावर दिलेला हा कौल सावनेरच्या प्रगतीला एका नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या विजयोत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ संजना मंदार मंगळे आणि सर्व 21 विजयी नगरसेवकांचे पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक अभिनंदन करण्यात आले। डॉक्टर आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजयी रथ असाच पुढे जात राहील आणि शहराचा सर्वांगीण कायापालट होईल, अशी भावना यावेळी उमटली। सर्व विजयी लोकप्रतिनिधींना त्यांच्या आगामी 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळासाठी आणि जनसेवेच्या पवित्र कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या। शहराच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी अबालवृद्धांनी रस्त्यावर एकच गर्दी केली होती। जनतेने दिलेला हा ऐतिहासिक कौल लोकशाहीचा विजय असून यामुळे सावनेरमध्ये आता विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात डॉक्टर आशिष देशमुखांच्या या विजयाची मोठी चर्चा रंगली आहे। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।